कार श्री स्वामी समर्थ. तर हे खत तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. पोती आणलेली 7 ते 8 पोती आणलेली आणि हे खत असं ह्या सलिद्यावर मिक्स करून ठेवलेलं आहे. खोऱ्याने मिक्स करावं लागतं ते खत. अशी तांबाटीच्या बुडक्यात खत टाकलेलं आहे आणि त्या अशी माती खोऱ्याने ओढून घेतात. तर आज आमची खांदणी चालू केलेली आहे. हे एवढी ठिकी मिक्स केलेली आहेत. हे असं हे ह्या खोऱ्याने खत मिक्स ओढावं लागतं. माती ओढावी लागती झाडाच्या बुडक्यात. असे एवढे सारे झालेले आहेत खांदून. आणि बादलीत घेऊन झाडाच्या बुडक्यात टाकावं लागतं. आणि काही दोघं जण खत ओढत आलेली आहेत, म्हणजे खांदणी करतायत. असं झाडाच्या बुडक्यात अशी खांदणी करावी लागते. तरी दोघं जण भाऊ आहेत, दादा आहेत, ती झाडांच्या बुडक्यात माती टाकण्याचं काम करतायत, खांदणी करतायत. तर असं आम्ही हे बुडक्यात खत टाकलेलं आहे झाडाच्या. आणि हे अशी पाखरं बघा, आता पाऊस पडायचा इशारा देत आहेत. पाखरं अशी फिरायला लागली. पाऊस सतत चालू असल्यामुळं तर काय खांदणी करताच नाही आली आम्हाला. खांदणीला खरं तर उशीर झालेला आहे आमच्या. आता इथपर्यंत आम्ही टाकत आलेले खत. आणि खत असं टाकायला लागतं. आम्ही दोघं जण खत टाकतोय आणि तिकडं दोघं जण खांदणी करतात. अजून बरीच झाडं राहिलेली आहेत खांदायची. एवढी झाडं खत टाकायची राहिलेली आहेत. बाग आमचा तुम्हाला सांगितलं ना, ओढ्याच्या कोपऱ्यापर्यंत बाग आहे. तर अजून बराच अर्धा भाग राहिलेला आहे खत टाकायचा. खांदणी आज दिवसभर चालणार आहे. खाली शेवटपर्यंत टाकायचं आहे आम्हाला खत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट मला नक्की सांगा. नमस्कार.